माननीय अजितदादांचे या ठिकाणी आगमन। सर्वांना विनंती आहे खाली बसून घ्यायचंय। आपण सर्वांना विनंती आहे माननीय नामदार अजितदादा यांच्या समवेत आमदार विजयराजे पंडित, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप, श्रीमती ज्योतिताई मेटे यांची या ठिकाणी उपस्थिती। आदरणीय माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांच्या ठिकाणी आगमन आहे। बाकी सर्वांनी खाली बसून घ्यायचं की बहीण आता नेहमी हसरी राहील, ही आपली ताकद अशीच वाढत जाईल। घड्याळ विश्वासाचं थांबत नाही, एक एक पाऊल चालत उद्याच्या हो घातलेल्या बीड नगर परिषदच्या राष्ट्र निवडणुकीसाठी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना शिवसंग्राम युतीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती प्रेमलताताई दादासाहेब पारवे आणि सर्व प्रभागातील नगरसेवक पदाच्या सर्वच उमेदवारांच्या प्रचारात आपल्या सर्वांना विनंती आणि संवाद साधण्यासाठी राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री नामदार अजितदादा पवारसाहेब यांच्या ठिकाणी आगमन आहे। कार्यक्रम संयोजन समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेश्वरराव चव्हाण, बळीरामजी लोटे आदरणीय दादांचे या ठिकाणी स्वागत करणार आहेत। त्याचबरोबर आमदार विजयराजे पंडित, त्याचबरोबर विनायकरावजी मेटे साहेब यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती ज्योतिताई मेटे, माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी मगरे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप, त्याचबरोबर ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष माननीय कल्याण काका आखाडे, त्याचबरोबर सय्यद नवीद जुमा, सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शब्द सुमराना संयोजन समितीच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो। आणि या प्रसंगी या ठिकाणी जिल्हा प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस माननीय आमदार विजयराजे पंडित कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या होणाऱ्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि शिवसंग्राम या युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार प्रेमलताताई पारवे, त्याचबरोबर सर्वच्या सर्व 52 वॉर्डातील 26 प्रभागातील 52 उमेदवाराच्या प्रचारासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा, या मंचावर उपस्थित असणारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय अनिलदादा जगताप, शिवसंग्रामच्या नेत्या आदरणीय ज्योतिताई मेटे, माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे प्रमुख राजेश्वरराव चव्हाण, या नगरपालिकेचे निरीक्षक माजी आमदार संजय भाऊ दौंड आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाचे प्रमुख आमचे सहकारी आदरणीय सुनीलजी मगरे साहेब, या ठिकाणी ओबीसी सेलचे प्रदेशाचे प्रमुख, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे आणि या मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित सर्व बीड शहरातील मतदार, सर्व कार्यकर्ते, आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना आश्वस्त करण्यासाठी, ग्वाही देण्यासाठी की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि युतीचे जे काही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि सर्वच्या सर्व प्रभागातील वॉर्डातील उमेदवार
यांना आशीर्वाद द्या, काम करण्याची संधी द्या. या शहराचा त्या ठिकाणी कायापालट मी करतो अशा पद्धतीची ग्वाही आश्वासित करण्यासाठी दादा इथं आलेत. दादा, मी जास्तीचा वेळ घेणार नाही, परंतु मी आतापर्यंत शहरामध्ये मागच्या 8 दिवसापूर्वी तुम्ही या नगराध्यक्ष पदाची आणि सर्वच्या सर्व प्रभागातील होणारी निवडणूक याची जबाबदारी बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दिली. एक कमिटी आपण नेमली. आम्ही मागच्या 7-8 दिवसामध्ये हा सर्व संपन्न अतिशय सक्षम असा त्या ठिकाणी पॅनल नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यांच्या सहित त्या ठिकाणी उभा केला आहे. आणि आम्ही प्रभागामध्ये वॉर्डामध्ये जाऊन लोकांना एवढंच सांगतोय की हा पॅनल याचा चेहरा जे काय आहे अजितदादा आहेत. अजितदादा चेहरा आहेत. चेहरा अजितदादांचा आश्वासक आहे. या शहराला एक चांगल्या पद्धतीची दिशा देण्याचं काम दादाच्या नेतृत्वाखाली होईल. आपण हे शहर, ही नगरपालिका त्या ठिकाणी दत्तक घेणार आहेत अशा पद्धतीची ग्वाही आम्ही त्या ठिकाणी शहरातील लोकांना, नागरिकांना दिली आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून शुद्ध पाणी पिण्याचं मिळालं पाहिजे. शहरामधले रस्ते असतील, ड्रेनेज व्यवस्था असेल, ही चांगली त्या ठिकाणी झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टी जे काय आहेत पुढच्या काळामध्ये दादा आपल्याकडं राज्याच्या तिजोरीची चावी त्या ठिकाणी आपल्याकडे आहे. आपण राज्याचे अर्थमंत्री आहात, जिल्ह्याचे पालकमंत्री आहात दादा आपण. मला एवढंच मी या निमित्तानं सांगल, ही नगरपालिका बीड शहरातील जे काही मतदार आहेत हे आपल्याकडे देण्यासाठी सज्ज आहेत. आपल्या ताब्यात देण्यासाठी आपल्या विचाराचे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची ही नगरपालिका आपल्या ताब्यात देण्यासाठी सज्ज आहेत. फक्त माझी विनंती आहे दादा, आपण पालकमंत्री आहात, महिन्याला येतात, सगळ्या जिल्हा प्रशासनाचा कामाचा आढावा आपण घेतात. दर महिन्याला दादा या नगरपालिकेचा सुद्धा आढावा आपण स्वतः नगरपालिकेत जाऊन मीटिंग घेऊन हा घेतला पाहिजे. प्रशासनाला त्या ठिकाणी कार्यान्वित केलं पाहिजे. नगराध्यक्ष काय करतायत, नगरसेवक त्या ठिकाणी काय करतायत, कशा पद्धतीनं त्यांनी काम केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं आपण बारामतीमध्ये दादा नगरपालिका आणि शहर हे अतिशय सुंदर आणि देखणं केलंय, तशाच पद्धतीनं बीड शहर हे दुसरी बारामती म्हणून पुढच्या काळाला नावारूपाला आपल्या नेतृत्वाखाली आली पाहिजे. अशा पद्धतीची जबाबदारी आपण घ्या, लोकांना आश्वासित करा. लोक त्या ठिकाणी आपल्याला जे काय आहे निश्चितपणानं भरभरून देतील, आपल्याला काम करण्याची संधी देतील. अशा पद्धतीचा विश्वास या बीडकरांच्या वतीनं मी या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्याला जे काय आहे दादाला ऐकायला आपण सगळेजण आलात. दादा काय बोलतायत, दादा काय सांगतील शहराच्या बाबतीत, मागच्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये दादांनी काय काय केलंय हे तर आहेच आहे, परंतु पुढच्या काळामध्ये दादांच्या माध्यमातून शहरामध्ये काय काय होईल हे दादांच्या तोंडून आपण ऐकण्यासाठी आलायत. मी जास्तीचा वेळ घेणार नाही, परंतु शेवटी एवढंच सांगल की ही निवडणूक अतिशय चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न, केविलवाना प्रयत्न काही लोक त्या ठिकाणी करतायत. परंतु मी म्हणाल की कुठल्याही पद्धतीच्या जातीवादाला, अशा चुकीच्या भ्रमाला, अफवांना आपण बळी न पडता ही निवडणूक एक विकासाच्या मुद्द्यावर, विकासाच्या अजेंड्यावर, आमचं पुढचं जे विजन दादांचं जे काय आहे त्याच्यावर ही निवडणूक त्या ठिकाणी आपण बघितली पाहिजे. एवढंच विनंती सर्व शहरातील आमचे या ठिकाणी सर्व प्रभागामधील सर्व कार्यकर्ते असतील, मतदार मायबाप जनतेला करल. आणि जास्तीचा वेळ न घेता याच ठिकाणी आपली रजा मी घेतो, इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद सर. यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मान्य अनिल दादा जगताप यांना विनंती आहे, त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमात संबोधित करायचं आहे. आज नगरपालिकेच्या प्रचारार्थ आपल्याला आशीर्वाद द्यायला आणि आपल्या नगराध्यक्ष आणि 52 उमेदवारांना निवडून आणण्यासाठी, या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार, माझे सहकारी या ठिकाणी गेवराईचे आमदार
विजयराजे पंडित, माजी आमदार भीमरावजी धोंडे, माझ्या भगिनी मेटेताई व व्यासपीठावर असलेले सर्व प्रमुख पाहुणे, आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये अजितदादाच्या 2 सभा आज या बीड शहरामध्ये, आता व्यापाऱ्याची सभा या ठिकाणी झाली, त्यानंतर आम्ही या ठिकाणी आलोत. दादा, ही नगरपालिका अनेक दिवसापासून आम्ही क्षीरसागरापासून घ्यायचा प्रयत्न आम्ही वारंवार या ठिकाणी करत आलेलो आहे. आणि यावेळेस नक्कीच आपण या ठिकाणी पालकमंत्री झालात आणि आमची टीम या ठिकाणी राष्ट्रवादी पार्टी असेल, शिवसेना असेल, शिवसंग्राम असेल, हे ताकदीने आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहे. प्रामाणिकपणे या ठिकाणी 52 उमेदवार आणि एक नगराध्यक्ष सर्वसामान्य कुटुंबातले या ठिकाणी आपण सगळ्यांनी दिलेले आहेत. आणि हे काम करणारे होतकरू आपल्या आपल्या प्रभागामध्ये, आपल्या आपल्या भागामध्ये चांगलं काम करणारे आहेत. पण या ठिकाणी आता विजयराजांनी सांगितलं की या बीड नगरपालिकेमध्ये या प्रचार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी केला जातो. दादा, या ठिकाणी क्षीरसागराने 35 वर्ष मुस्लिम समाजाच्या ताकदीनं या ठिकाणी नगरपालिकेवर राज्य केलं आणि आज त्याच मुस्लिम समाजाच्या विरोधात या ठिकाणी गरळ वकायचं काम या ठिकाणी केलं. कारण की जातीवाद करायचा प्रयत्न या ठिकाणी केला. पण या ठिकाणी आपल्या युतीमध्ये शिवसेना म्हणून आम्ही या ठिकाणी ठाम आहेत. ज्यांनी 35 वर्ष त्या ठिकाणी त्यांचा फायदा घेतला आणि ते जातीवादीचं आज या ठिकाणी नाव काढतात. त्या बीड इतकी जनता इथली खुळी नाही. पण आज दादा एवढं तुम्हाला आश्वासन या ठिकाणी देतो की या ठिकाणी विजयराजे असतील, आमचे दौंड साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे चांगला प्रयत्न या ठिकाणी बीड शहरापुरत जनतेसमोर ठेवलेला आहे. 52 उमेदवार असतील, नगराध्यक्ष असेल, या पद्धतीनं ताकदीनं आम्ही या ठिकाणी लढणार आहेत. आणि हे जे आज अचानक क्षीरसागर 3 दिवसापूर्वी सोडून गेले, हे आमचे जिल्हाध्यक्ष, आमचे मित्र चव्हाण साहेबांनी मी 1 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की बीड नगरपालिकेमध्ये या पद्धतीचं राजकारण होणार आहे आणि आपल्या ठिकाणी सोडून भाजपमध्ये ते जाणार आहेत. हे 1 महिन्यापूर्वी मी त्या ठिकाणी सांगितलं होतं. सांगताना बळी चव्हाण होते आणि बळी गवते होते आणि मास्टर साहेबांची आमची सुद्धा चर्चा झाली होती. पण आम्ही सावध होतो. आज या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी युतीच्या माध्यमातून काम करतोय. आज या बीड शहरातल्या जनतेला मला एवढंच आव्हान करायचं आहे, कारण की आता विजयराजांनी सांगितलं की आता पालकमंत्री दादा असल्यानंतर या ठिकाणी विकास होईल. बारामती सारखं आमचं नगरपालिका या ठिकाणी तुम्ही करा, बीड शहर करा. पण मला एवढंच तुम्हाला आव्हान करायचं आहे, महायुतीच्या वतीनं आम्हाला आव्हान करायचं आहे की आम्हाला बीड नगरपालिका आणि बीड जिल्हा आपण दत्तक घ्यावा. जसं बारामतीला आपण त्या ठिकाणी नगरपालिका केली, पुणे केली, दत्तक घेऊन आपण या ठिकाणी विकास करून दाखवा. कारण की आमचा सर्वांचा तुमच्यावर विश्वास आहे. आपण बोललं ते करतायत हे आम्ही राज्यामध्ये अनेक वेळेस तुमच्या भाषणातून ऐकल्याने झालेल्या कृती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बघितल्या. आपण पालकमंत्री झाल्यापासून बीड शहरामध्ये अनेक कामं या ठिकाणी सुरू झाले. पण त्याच्या आधीच्या नगरपालिका 35 वर्ष त्यांच्या हातात आहे. त्यांनी अनेक फंड या ठिकाणी आणले, पण त्या ठिकाणी काम न करता बिलं या ठिकाणी उचलण्यात आलेले आहेत. अशा अनेक घटना या ठिकाणी झालेल्या आहेत. पण आता तुम्ही या ठिकाणी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून, दादा म्हणून तुम्ही आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जनतेला मला या ठिकाणी आव्हान करायचं आहे की दादा पालकमंत्री असताना जे बारामतीचा विकास झाला, जो पुण्याचा पिंपरीचा विकास झालाय, तोच या ठिकाणी बीडचा, नगरपालिकेचा आणि बीड जिल्ह्याचा विकास या ठिकाणी होणार आहे. म्हणून एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आपल्या नगरपालिकेला लाभलेले आहेत. नगर विकास सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांकडे त्या ठिकाणी आहे. म्हणून आज शिवसेना, राष्ट्रवादी, शिवसंग्राम या माध्यमातून आपण नगर अध्यक्ष म्हणून आपण पारवे ताईला आपण त्या ठिकाणी उमेदवारी दिली. 12 आपले नगरसेवक म्हणून या ठिकाणी उभा आहेत. आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा आणि सर्व जनतेला मला एवढंच आव्हान करायचं आहे
की आम्ही दिलेले उमेदवार असतील, नगराध्यक्ष असतील, या ताकदीनं आपण या ठिकाणी त्यांच्या पाठीमागं उभं राहावं. आणि दादा या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, हे आपल्याला या बीड जिल्ह्याचा आणि नगरपालिकेचा विकास आपल्याला करून देतील. पण दादाला आपल्याला आश्वासन त्या ठिकाणी द्यावं लागेल की हे 52 नगरसेवक आम्ही निवडून देतो, या नगराध्यक्ष निवडून देतो, असं आपण त्यांना वचन दिलं पाहिजे. आपण सगळ्यांनी त्यांना हात वर करून वचन आपण दादाला दिलं पाहिजे की आम्ही सर्वांना सगळे नगरसेवक निवडून आणतो, नगराध्यक्ष निवडून आणतो आणि दादा जे बोलतील तेच पुन्हा या ठिकाणी नगरपालिकेमध्ये काम होईल आणि आपला विकास या ठिकाणी होईल. एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आहेत, उपमुख्यमंत्री दादा आहेत, एकत्र मिळून या बीड जिल्ह्याचा आणि बीड शहराचा विकास केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून दादांना पुन्हा एकदा विनंती आहे की आमच्या बीड जिल्ह्याला, बीड नगरपालिकेला आपण दत्तक घ्यावं आणि चांगला विकास आम्हाला या ठिकाणी करून द्यावं. जे तुमच्या मनामध्ये जे विकास करायचे ध्येय आहे ते करून द्यावं, एवढीच विनंती या ठिकाणी बीडकरांच्या वतीने मी करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर शिवसंग्रामच्या अध्यक्षा श्रीमती ज्योतिताई विनायकराव मेटे यांना विनंती आहे, त्यांनी या प्रसंगी कार्यक्रमास मार्गदर्शन करायचं. ज्योतिताई मेटे. नमस्कार. आई तुळजाभवानी, जगाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब, राजमाता अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना वंदन करते. आज बीड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित या सभेस उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष श्री अनिलदादा, तसेच आमदार विजयराजे पंडित, माजी आमदार श्री भीमराव धोंडे, माजी आमदार श्री संजय दौंड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री राजेश्वर चव्हाण, कल्याण काका खाडे, दिलीपजी गोरे, मुजीब भाई, अनिल घुमरे, सुहास पाटील आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आमच्या प्रेमलताताई. आज आपणा सर्वांसमोर काही भूमिका आणि काही मुद्दे मांडायचे आहेत. खरं तर कोणतीही निवडणूक ही विकासाला समोर ठेवूनच लढली गेली पाहिजे, परंतु दुर्दैवाने बीडमध्ये तसं होताना दिसत नाही. ज्यांच्या हाती या नगर परिषदेच्या गेली वर्षानुवर्षे चाव्या होत्या, त्यांनी आपली निष्क्रियता लपवण्यासाठी हे कदाचित त्यांना सोयीस्कर असणारे मुद्दे बाहेर काढले असावेत. आणि म्हणून या बीड नगर परिषदेने बीडचा विकास न करता बीड शहराला भकास करण्याचं कसं काम केलेलं आहे याचा तुम्हा सगळ्यांना माहिती असलेल्या गोष्टींचा पाढा आज परत एकदा वाचणं क्रमप्राप्त ठरतं, अनिवार्य आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, उन्हाळा गेला, पावसाळा आला, पावसाळ्यामध्ये सगळी धरणं ओव्हरफ्लो झाली तरी किती दिवसाला तुमच्याकडे पाणी येत होतं. यापूर्वी जेव्हा जेव्हा पाण्याच्या प्रश्नावर तत्कालीन नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांचं ठेवणीतलं एक उत्तर असायचं वीज पुरवठ्याबाबत. प्रत्येक प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर असायचं, परंतु या नगर परिषदेचा प्रशासनाचा प्रमुख म्हणून आम्ही काय करणार आहोत याचं त्यांनी कधीही या बीडकरांना उत्तर दिलं नाही. त्याचा स्वतः मी अनुभव घेतलेला आहे. आणि प्रशासन एवढं निर्ढावतं केव्हा, तर या प्रशासनावरती वचक ठेवणारी राजकीय इच्छाशक्ती नसते तेव्हा. गेली अनेक वर्ष बीड नगर परिषदेमध्ये हेच होताना आपण पाहिलेलं आहे. बीड नगर परिषदेच्या भ्रष्टाचाराविरुद्ध कुणीही आवाज उठवत नव्हतं, तेव्हा लोकनेते विनायकराव मेटे साहेबांनी याविरुद्ध आवाज उठवला. बीड नगर परिषदेच्या भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्या इतपत त्यांनी शासनाकडून कार्यवाही करून घेतली.
परंतु त्यानंतर पुन्हा पहिले पाडे 55. दादा, आपण मगाशी बीड नगरपालिकेच्या बजेटबद्दल विचारणा केली. बजेट वाढविण्यासाठी म्हणजे उत्पन्न वाढविण्यासाठी नगर परिषदेने काही प्रयत्न करावे लागतात हे या कुणाच्याही गावी नव्हतं. आणि म्हणून मग तुमचा बीडमधील बाजारतळाचा प्रश्न असेल किंवा भाजी मंडईचा प्रश्न असेल, त्या भाजी मंडईमध्ये एक सुसज्ज वातानुकूलित दालन करून ठेवलेलं आहे. ते कशासाठी केलंय त्याचं प्रयोजन आजपर्यंत माहिती नाही. त्याचा उपभोग कोण घेतंय ते माहिती नाही. आणि भाजी विक्रेते तर सगळे रस्त्यावर बसतायत. बाजारतळावरती अतिक्रमण झालेलं आहे, सगळे व्यापारी रस्त्यावर बसतायत. मग हा महसूल बुडतोय, त्याला जबाबदार कोण आहे? या सगळ्या गोष्टींचा विचार आज परत एकदा करण्याची गरज भासते. कारण गेली अनेक वर्ष या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कानाडोळा केला असं मी म्हणणार नाही, परंतु तुम्हाला ते करायला भाग पडलं असं मी म्हणेन. आणि म्हणून आज बीड शहराची ही दुरावस्था झालेली आहे. जिल्ह्याचं मुख्यालय असलेले हे शहर आहे. इथे तुम्हाला कुठेही भूमिगत गटार व्यवस्था दिसणार नाही. पिण्याच्या पाण्याची 2-2, 3-3 आठवडे आम्हा माया भगिनींना वाट पाहावी लागते. बीडच्या सांस्कृतिक वारसामध्ये भर घालणारी ही कंकालेश्वर देवस्थान आणि शहंशाहवली दर्गा याला राज्याच्या सांस्कृतिक पटलावर आणण्यासाठी लोकनेते विनायकराव मेटे साहेबांनाच पुढाकार घ्यावा लागतो. खऱ्या अर्थाने ते या मतदारसंघाचे लोकनियुक्त लोकप्रतिनिधी नव्हते, तरी देखील त्यांनी या दोन्ही देवस्थानांसाठी विकास आराखडा केला. आणि मला आनंद वाटतो की दादांनी आता दुसऱ्या टप्प्यामध्ये या कंकालेश्वरला परत निधी दिलेला आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मदत होते, परंतु हे करण्याची इच्छाशक्ती कुणीही दाखवली नाही. आज अनेक भाजी विक्रेत्यांमध्ये महिलांचा समावेश असतो. छोट्या मोठ्या किरकोळ व्यापाऱ्यांमध्ये महिला असतात. अनेक महिला दैनंदिन कामकाजासाठी दररोज बीडमध्ये ये जा करतात. या बीडमध्ये आम्ही महिला नगराध्यक्ष अनुभवलेली आहे. मी इकडच्या बाजूला विचारते, अनुभवली आहे ना आपण महिला नगराध्यक्ष? मग असं असतानाही या बीड शहरामध्ये आजपर्यंत महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह का नसावं? विनायकराव मेटे साहेबांनी हे करण्याची तयारी दाखवली, परंतु करंट्या नगर परिषदेने तिथे सहकार्य केलं नाही. आणि मला चांगलं आठवतंय या मुद्द्यावरती लोकनेते विनायकराव मेटे साहेबांची भूमिका उचलून धरून किंबहुना त्यापेक्षा काकणभर जास्त आवाज दैनिक पार्श्वभूमीने त्यावेळेस उठवला होता. दैनिक पार्श्वभूमीने तुमच्या भाजी मंडईच्या वातानुकूलित त्या हॉलबद्दलही आवाज उठवला होता. परंतु पुढे काय? राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे प्रश्न उपस्थित करा, परंतु ते प्रश्न त्याच तडफेने जिरतील याची देखील व्यवस्था केली जात होती. आणि म्हणून आज या बीडचा बकाल चेहरा आपल्या सगळ्यांसमोर आवासून उभा आहे. या सगळ्याला बाजूला करून आपल्याला बीडचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर परत एकदा नव्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली एक आश्वासक वातावरण निर्माण करायचं असेल तर आपल्याला या नगराध्यक्ष पदासाठी प्रेमलताताई आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, शिवसंग्राम युतीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावं लागेल. शहराच्या विकासाचा अनुशेष भरून काढू असे गेले 2 दिवस मी काही बातम्या वर्तमानपत्रांमध्ये वाचते. अनुशेष भरून काढू म्हणणाऱ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. विकास करण्याची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जबाबदारी तुमच्याकडे असताना हा अनुशेष निर्माण झालाच कसा? त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं पातक हे तुमच्या खांद्यावरती आहे. आणि म्हणून बीड शहराचा विकास जर करायचा असेल, लोकनेते विनायकराव मेटे साहेबांचं विकासाचं स्वप्न आपल्याला साकार करायचं असेल तर आपणा सर्वांना भरभरून या उमेदवारांच्या जोडीमध्ये मतांचं दान टाकावं लागेल. आपण ते टाकणार आहात याची मला खात्री देखील आहे. बीड शहरातील सार्वजनिक नाट्यगृहाची दुरावस्था, मागच्या वर्षी राज्यस्तरीय इथे हौशी एकांकिका स्पर्धा पार पडल्या. त्यावेळेस सगळ्या कलावंतांनी या नाट्यगृहाची दुरावस्था चव्हाट्यावर आणली.
मग हे काय नगर परिषदेचं क्रेडिट म्हणायचं का काय म्हणायचं आम्ही? छोट्या छोट्या गोष्टींना जर बीड करमुकणार असतील तर मग नगर परिषदेचं कारभार हाकणाऱ्यांनी एवढी वर्षे केलंय काय? पर्यटनास चालना देणारा एकही व्यवसाय अगर उद्योग आमच्या जिल्ह्यामध्ये नाही. आणि म्हणून गेली काही महिने अजितदादांनी जेव्हा पालकमंत्री पदाची धुरा घेतलेली आहे तेव्हा या जिल्ह्यासाठी त्यांनी जाहीर केलेले उद्योग असतील, प्रकल्प असतील, अगर अभिनव तुमचे IT पार्क असतील, याच्याकरता समस्त बीडकरांनी त्यांचं ऋणी राहिलं पाहिजे. पण दादा, मी आज एका गोष्टीसाठी आपलं विशेष आभार मानेन. समस्त बीडकर सगळ्या गोष्टींसाठी आभार मानतील, परंतु आपण सहकार संकुल करण्यासाठी जो पुढाकार घेतलेला आहे ते एक सहकार विभागाचा माजी अधिकारी म्हणून मी निश्चितच आपले आभार मानेन. कारण सहकार विभाग हा जनसामान्यांशी संबंधित असणारा विभाग असूनही कायम दुर्लक्षित राहिलेला विभाग आहे. त्याही विभागाच्या सहकार संकुलाची तजवीज केवळ आणि केवळ दादांनी पालकमंत्री पदाची धुरा घेतल्यानंतर झालेली आहे. थोडक्यात या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची आश्वासक कार्यवाही आपल्याला सुरू झाल्याचं दिसतंय. त्यामुळे या प्रसंगी माझं आपणा सगळ्यांना एकच विनम्र आवाहन आहे, जर आपल्याला विकास साधायचा असेल तर परत एकदा अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला एकत्र येऊन एक नवीन सुरुवात करावी लागेल. एवढंच मी सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे उपजिल्हा प्रमुख श्री झुंजार धांडे आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटामध्ये प्रवेश करतायत. आदरणीय दादांना विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत करायचंय. उद्योजक त्यांच्या समेत संदीपजी आत्माने यांचंही हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वागत करतील. हे उचला तिकडे घे. अरे लवकर उचला. आपला पक्का लाभ आणि बळ. माननीय संदीपजी आत्माने, बीडचे माजी नगरसेवक डॉक्टर इद्रिस हाशमी सर यांचे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत आहे. माननीय अजितदादा साहेब पवार साहेब त्यांचं स्वागत करतायत. शिवसेनेचे माजी शहर प्रमुख श्री कल्याणजी अवचट, हेही कल्याणजी कवचट हेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत. नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा म्हणून माननीय सद्दामजी खदीर जवारीवाले यांचे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत आहे. आदरणीय दादा त्यांचं स्वागत करतायत. सद्दामजी खदीर जवारीवाले, कमर अली खान राष्ट्रवादी अल्पसंख्याकाचे माजी जिल्हाध्यक्ष यांचे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटामध्ये स्वागत आहे. कमर अली खान. सर्व दादाच्या डायस समोर कुणी थांबू नका. फोटोग्राफर समोर आहे थोडस. आदरणीय सर्व कार्यकर्त्याचं या ठिकाणी स्वागत. मान्य झुंजारजी धांडे, संदीपजी आत्माने, डॉक्टर इद्रिस हाशमी, सद्दाम खदीर जवारीवाले, कल्याण कवचट, कमर अली खान सर्वांचं स्वागत करून आदरणीय दादा आपल्या सर्वांना संबोधित करत आहेत. जनसन्मानाने होई प्रगती ही अटल. वादा आपला पक्का लाभ आणि बळ. लाडकी बहीण आता नेहमी हसरी राहील. ही एकता आपली ताकद अशीच वाढत जाईल. घड्याळ विश्वासाचं थांबत नाही. एक एक पाऊल चालत राहू. असा कचरा केल्यावर बीड कधी आपलं शहर स्वच्छ होणार कोणाला माहिती. येड्याचा बाजार आहे येड्याचा. माझ्या बारामतीत असा कुठे आवाज काढला नसतंय. कुठं काय करावं काय नाही कळलं यांना. आपल्या सर्वांचे सहकारी आमचे माजी आमदार भीमराव धोंडे, आमच्या शिवसंग्रामच्या प्रमुख श्रीमती ज्योतिताई मेटे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख
अनिल जगताप, विधिमंडळातील माझे सहकारी विजयसिंह पंडित गेवराईचे आमदार, तसंच संजयजी दौंड माजी आमदार, सुनील मगरेजी, कल्याण आखाडेजी, राजेश्वर चव्हाणजी, शेख निजामजी, बैराम गवतेजी, प्रज्ञाताई खोसरेजी, अमर नाईकवाडेजी, दिलीप गोरेजी, नगराध्यक्षाचे उमेदवार प्रेमलताताई पारवेजी, अशोक हिंगेजी, हरुणभाई इनामदार, सर्वच राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, तसंच हे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसंच शिवसंग्राम शिवसेना या सर्वांनी मिळून उभे केलेल्या उद्याच्या बीड नगरपालिका 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायची याबद्दल उभे केलेले सर्व माझे 52च्या 52 दोन्ही बाजूला बसलेले माझे उमेदवार, तसंच प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, थोडा उशीर झाला त्याबद्दल सुरुवातीलाच मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय, सगळ्यांना सांगतोय की बाबांनो, 2022ला निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, 2017ला झालेल्या होत्या, पण कोरोनामुळं, त्याच्यानंतर आरक्षणामुळं, त्याच्यानंतर हायकोर्टात मॅटर गेल्या, नंतर सुप्रीम कोर्टात गेल्या, त्यामुळं 4 वर्ष निवडणुका झाल्या नाही. साहजिकच प्रशासकाच्या हातामध्ये सूत्र गेली. काही ठिकाणी प्रशासकांनी चांगलं काम केलं, काही बाबतीमध्ये प्रशासकाला एवढा मोठा त्या नगरपालिकेचा आवाका, महानगरपालिकेचा आवाका, नगरपंचायतीचा आवाका झेपला नाही. त्याच्यामुळे काही शहरामध्ये बकालपणा आला आणि लोकांनी निवडून गेलेले प्रतिनिधी गेल्यानंतर ज्या पद्धतीनं लोकांच्या प्रश्नाची जाण असणारे माझे नगरसेवक, नगरसेविका किंवा नगराध्यक्ष तिथं जातात, त्यावेळेस लोकांचे प्रश्न सुटण्याच्या करता मदत होते. मी सगळीकडे फिरतोय. आज बीडमध्ये जरा सुरुवातीलाच आलोय, समारोपाच्याही सभेच्या निमित्तानं येणार आहे. त्याचं कारण मला ह्या बीडचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे. महायुतीचं सरकार राज्यामध्ये, केंद्राच्या निवडणुकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हातात देशाची सूत्र दिली गेली, राज्याची सूत्र आमच्या तिघांच्या हातामध्ये दिली गेली. परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. माझ्या शहरामध्ये आणि गाव पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे, ह्याच्यातच कार्यकर्ता तयार होतो, ह्याच्यातच उद्याचा आमदार, खासदार, मंत्री, राज्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री बनतो. त्याकरता खूप वर्ष वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रामध्ये थांबावं लागलं, तसं बीडमध्ये देखील थांबावं लागलं. आम्ही काम करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेंनी पुढे जाण्याचं काम करतो. त्यांनी जो आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे, त्या आदर्शाप्रमाणे आम्ही पुढे जातोय. हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी करून रयतेचं राज्य निर्माण केलं. त्यावेळेस 18 पगड जाती, 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन महाराजांनी राज्य स्थापन केलं. आपलं बीड शहर पण अनेक जाती धर्माचं शहर आहे. इथं माझे मुस्लिम बांधव आहेत, इथं माझे मागासवर्गीय बांधव आहेत, इथं माझे ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आहे, इथं सर्वसाधारण समाज आहे, भटका समाज आहे. अनेक जाती धर्माचे लोक वर्षानुवर्ष इथं राहतात. परंतु मित्रांनो, ज्या प्रकारे बीड शहराचा, जिल्ह्याचं ठिकाण आहे, बीड शहर जिल्ह्याचं ठिकाण असताना अनेक वर्ष एका घराण्याची मक्तेदारी इथं होती आणि त्यांच्यापैकीच कुणी ना कुणी नगराध्यक्ष व्हायचं किंवा ते सांगतील तो नगराध्यक्ष व्हायचा. ठीक आहे, असं अनेक शहरात होतं. बारामतीमध्ये देखील गेले अनेक वर्ष मी म्हणेल तो नगराध्यक्ष होतो. मध्ये मी 8 ह्या निवडणुकीमध्ये बिनविरोध जागा आमच्या नगरसेवकाच्या निवडून आलेल्या. वातावरण चांगलं आहे, पण कशामुळे आहे? कारण बारामती तालुक्याचा, बारामती शहराचा विकास आम्ही केलेला आहे. तिथले प्रश्न सोडवलेले आहेत. तिथल्या व्यापाऱ्यांना फोन करून विचारा तिथं सुविधा कशा आहेत, तिथं वागणूक कशी मिळते,
तिथं गुंडगिरी चालते का? तिथं दहशत कुणाची खपून घेतली जाते का? तिथं वेडेवाकडे प्रकार खपून घेतले जातात का? तिथली कायदा सुव्यवस्था कशी आहे? तिथं पाणी रोजच्या रोज मिळतं की नाही? तिथं अंडरग्राऊंड ड्रेनेज झालं की नाही? तिथं उद्यानं केलीत की नाही? तिथं क्रीडांगणं केलीत की नाही? तिथं नाना पार्क केलं की नाही? मुलांना खेळायला वेगवेगळ्या प्रकारची खेळणी बसवलीत का? लोकांना सकाळी चालायला चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्यात का? ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिथं केलेल्या आहेत. परंतु मी ज्यावेळेस ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो त्यावेळेस आल्यानंतर मी बघितलं, अरे अरे रे, काय खड्डे, काय रस्ते, काय अवस्था. तुम्ही असल्या लोकांच्या हातात कशी सूत्र देता? चांगल्यांच्या हातात का देत नाही? तुमच्या इथं मी सहज कार्यकर्त्यांना विचारलं, काही चांगल्या प्रकारचं उद्यान केलंय का? ते म्हणले आमच्या नदीमध्ये चमन केलंय, चमन, आणि तिथं गांजा उडत बसतात म्हणले. काय कपाळ जिच्या आयला यांच्या ही अवस्था. अरे माझ्या इथं नदी येऊन बघा, करा नदी. आचार्य अत्रेंनी करेच्या काठावर जे पुस्तक लिहिलंय ते वाचा, ते करा नदी बघा, तिथली स्वच्छता बघा, तिथली झाडं बघा. इथं अजून अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे जिल्ह्याचं ठिकाण. इथं लाईटच्या तारा वरनं माझ्या इथनं जमिनीतनं अंडरग्राऊंड केबल टाकल्यात, जाऊन बघा. मी खोटं नाही सांगत. अरे बीडकरांनो, आता तुम्हाला राग येऊ द्यात. मी आता चांगल्या पद्धतीनं तुम्हाला श्रीमती पारवे प्रेमलता दादासाहेब ह्या सेवानिवृत्त नायब तहसीलदार आहेत. त्यांनी नायब तहसीलदार म्हणून काम केलंय. प्रशासन कसं चालवायचं त्यांना माहिती आहे. ती आपली लाडकी बहीण आहे. बाकीच्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात, काही माझी पुरुष मंडळी इथं बसली, तिथे लाडक्या माझ्या बहिणी आहेत. हे बांधव तुमचा कारभार चांगला करतील. 53 लोक आहेत. उद्याच्याला काम नाही चांगलं केलं तर महिन्याला मी आढावा बैठक घेईल. कोण चुकत असेल तर त्याला समजावून सांगेल की बाबा का चुकतोय, तुझ्यावर जबाबदारी आहे त्या प्रभागाची, त्या वॉर्डाची. स्वच्छता झाली पाहिजे, रोजच्या रोज शहर झाडलं पाहिजे. अरे बीड शहर रोजच्या रोज झाडलंही जात नाही. मी आता विचारलं पाणी कधी येते, म्हणले दादा 8-10 दिवसांनी पाणी येते. अरे पट्टे, 15 दिवसाला पाणी, आणि असल्या लोकांच्या पाठीशी तुम्ही उभं राहता. ते इतके दिवस आमच्यात होते. मला विचारलं की बाबा ते बी फॉर्म पाठवा. म्हणलं कशाला? म्हणले 53 लोक उभे करायचे, सगळे माझ्याकडे पाठवा. म्हणलं काय तुझ्या काकाच्या घरचं आहे काय? सगळे माझ्याकडे पाठवा. तू काय मालक झाला का म्हणलं का पक्षाचा? त्याच्यामध्ये सगळे बसतील कार्यकर्ते, माझे मुस्लिम बांधव बसतील, माझ्या लाडक्या बहिणी बसतील, माझे तरुण तरुणी बसतील, माझे वडीलधारी बसतील, आणि ते सगळे ठरवतील ना. अशी एकट्याची मक्तेदारी नसते बाबांनो. मी पण माझ्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, पण तरी उमेदवार ठरवताना खासदारकीचे, आमदारकीचे, नगरपालिकेचे, महानगरपालिकेचे आपण 4 लोकांना विचारतो. ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही त्यांना विचारतो, बाबा ह्याचं बॅकग्राऊंड कसं आहे. शंका आली तर पोलिसांच्याकडनं रिपोर्ट घेतो, बाबा ह्याचा रिपोर्ट कसा आहे ती सांग. नाहीतर लोक म्हणायचे काय तोंड वर करून बोलतोय आणि कसले दिलेत उमेदवार. लोकांनी पण त्या उमेदवारांच्या बद्दल एक चांगल्या प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. आज इथं अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही, इथं जॉगिंग पार्क नाही. मला मगाशी आमच्या भगिनी ज्योतिताई सांगत होते की दादा इथं कधी महिला देखील नगराध्यक्ष झाल्या, परंतु महिलांना जाण्याच्या करता जर शहरात आल्या तर सार्वजनिक स्वच्छतागृह नाहीये. कुठं बसावं, काय करावं त्यांनी? आज महिलाही मोठ्या प्रमाणावर पुढे येतात. आज माझ्या 50% महिला म्हणजे 53 जे निवडून जाणार आहेत त्या 53 मध्ये जवळपास 27-28 महिला जाणार आहेत. त्यांचाही तेवढाच अधिकार आहे. त्यांनाही मान मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे. त्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांना आम्ही समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करून देतोय. इथं मात्र काहीच नाही. इथली कामं किती घाणेरडी आहेत. दर्जेदार कामं झालीत,
इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा केलाय, पाऊस आला की तिथं पाणी साठतंय. हे असले तुम्ही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, मौलाना आझाद, हे महान विभूती जे होऊन गेले, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणार की नाही? अण्णाभाऊ साठेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणार की नाही? राजमाता जिजाऊ आहेत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहेत, रमाई माता आहेत. यांचा आदर्श ठेवा ना. परंतु काही असलं इथं चालत नाही. इथं मात्र वेगळंच राजकारण, सगळं भ्रष्टाचारांनी पोखरलेलं आहे. जाऊ तिथं खाऊ, ही इथला धंदा. कसा रस्ता तुमचा चांगला होणार रे बाबांनो? कसं तुमच्या डिवायडर मध्ये झाडं लागणार? आम्ही त्या पिंपरी चिंचवडचा कसा चेहरा मोहरा बदललाय? मी पहिल्यांदा तिथं केलंय, करून दाखवलंय, बारामतीमध्ये करून दाखवलंय. तेव्हा बीडकरांना आव्हान करायला आलोय, बीडकरांनो, तुम्ही मी उभ्या केलेल्या या 53 उमेदवारांना निवडून द्या. मी तुमच्या बीडचा मागच्या 25-30 वर्षामध्ये जे काही वजवाटोळ केलंय ते मी टप्प्याटप्प्यामध्ये बदलून देईन. माझा हा दावा नाही, मी जादूच्या कांडीसारखं एका दिवसात बदलीन. मी बदलीन, टप्प्याटप्प्याने बदलीन. काही बाबतीत वेळ लागेल. तुम्ही पहा, तुम्ही मला त्या बाबतीमध्ये पालकमंत्री म्हणून संधी दिली, इतके वर्ष इथं लोकांनी संधी दिली. काय तुमचं नाट्यगृहाची अवस्था? नाट्यगृहामध्ये खुर्ची तिथं धड आहे का? तिथं बसायला जागा आहे का? नाटक बघायचं म्हटलं तर काय बघायला लागेल? त्याला आता 8.5 कोटी रुपयाचा निधी दिला का? तर माझ्या बीडकरांना चांगल्या प्रकारचे कार्यक्रम घेता आले पाहिजे, नाटक तिथं बघता आले पाहिजे. आम्ही कंकालेश्वर मंदिराच्या करता निधी दिला. एवढा त्या कंकालेश्वर मंदिराला एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आहे. 800 वर्षापूर्वीचं मंदिर. इथल्या पुढाऱ्यांना लक्ष देता आलं नाही. त्यांचं काम नव्हतं, त्यांची जबाबदारी नव्हती. का नाही केलं? कुणी थांबवलं? त्याच्यामुळे पर्यटन वाढलं असतं, माझ्या बीड मधल्या लोकांना रोजगार मिळाला असता, वेगवेगळी दुकानं थाटता आली असती. परंतु तिथंही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी काही मदत केलेली नाहीये. मित्रांनो, नुसतं एवढंच नाही, एकंदरीतच या बीडमध्ये काम करत असताना मी पाहिलंय की एकंदरीत इथं लोकांच्या मध्ये एकमेकाला फूट पाडून लढवायचं आणि यांनी मजा बघायची, असं नाही चालत. जातीय सलोखा ठेवून सर्वांगीण विकास करायचा असतो, नुसता विकास करायचा नसतो. प्रत्येक घटकाला वाटलं पाहिजे की खरोखरीच हे बोलतात तसा आमचाही विचार करताय, आमच्याही कच्च्या बच्चांचा विचार करताय. तशा पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय. मित्रांनो, तुम्ही मला सांगा, तुम्ही मला पालकमंत्री केल्यानंतर मी CIIT एक महत्वाकांक्षी 200 कोटी रुपयाचा प्रकल्प हा इथं माझ्या बीडमध्ये आणलाय. त्याचं काम त्या ठिकाणी सुरू होत आहे. दरवर्षी 7,000 कुशल कामगार आपण बीडमधनं तयार करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये त्यांना कुठं ना कुठं रोजगार मिळणार आहे, त्यांच्या हाताला काम मिळणार आहे, कारण ते कुशल कामगार आहेत. अकुशल कामगारांना काम मिळत नाही, म्हणून आम्ही कुशल कामगार करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते CIIT आम्ही करतोय. आता आपल्या गडचिरोलीला केलेलं आहे, माझ्या पुण्यात काम चाललंय, आमच्या रत्नागिरीला काम चाललंय, ठाण्याला काम चाललंय, त्याच्यामध्ये नांदेडला मंजूर केलंय, संभाजीनगरला मंजूर केलंय, बीडला मंजूर केलंय. हे केलं पाहिजे. नुसती भाषणं करून किंवा पद घेऊन चालत नाही. लोकांच्या प्रश्नामध्ये लक्ष घालून लोकांच्या अडचणी सोडवण्याच्या करता सत्तेचा वापर केला पाहिजे. सत्ता येत असते, सत्ता जात असते. ताम्रपट घेऊन कुणीच जन्माला आलेलं नाहीये. आम्हाला माहितीये कधी ना कधी आम्हालाही तिथपासून बाजूला जावं लागणार आहे. परंतु जोपर्यंत आम्ही आहोत तिथं बसलोय तोपर्यंत आम्ही लोकांचे प्रश्न सोडवणार. सकाळी 6ला उठून आम्ही काम करतोय. इथं
कोण सकाळी उठतं, कोण काम करतं? मी तिथं वेगवेगळ्या क्रीडांगणावर लोक खेळत असतात, फिरत असतात. त्यांना विचारलं काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. मित्रांनो, इतके दिवस, किती वर्ष इथल्या पुढाऱ्यांनी सांगितलं, किती खासदार होऊन गेले, मला खासदार करा, मी रेल्वे चालू करणार. एकाने तरी केली. आम्ही पालकमंत्री झाल्यानंतर तुमची बीड टू अहिल्यानगर रेल्वे सुरू केली की नाही? आता परळीपर्यंत न्यायची, त्याच्यानंतर पुण्यापर्यंत न्यायची आणि नंतर मुंबई दाखवायची बीडकरांना तिथपर्यंत. कारण सगळ्यात स्वस्त प्रवास हा रेल्वेचा आहे. माझ्या गोरगरिबांना तिथं जाता येता आलं पाहिजे. त्याच्यातनं ज्यांच्यात कर्तृत्व आहे, ज्याच्यातनं एक चांगलं काम करायची जिद्द आहे, त्याला देखील देशाची आर्थिक राजधानी मुंबई तिथं जाऊन त्याला तिथं स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. आज किती वर्ष आम्ही दुसऱ्याच्या कारखान्यावर जाऊन ऊस तोडायचा. इथल्या पुढाऱ्यांना वाटलं नाही, अरे आपण इथलं पुढारपण करतोय आणि आपली लोक जाऊन 6-6 महिने दुसऱ्याच्या ठिकाणी जात आहेत आणि तिथं ऊस तोडतायत. काय त्या मुलांनी शिकावं, कुठल्या शाळेत जावं? त्यांच्याकरता आता मी हॉस्टेल बांधतोय. का तर त्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. त्यांचा हक्क आहे, त्यांचा अधिकार आहे. त्या पद्धतीनं आपण पुढे जातोय. मित्रांनो, कंकाळेश्वर मंदिराच्या परिसराचा जीर्णोद्धार आपण करतोय. तिथं पर्यटन वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अनेक वर्ष रेल्वेचं जे स्वप्न होतं ते आपण पूर्ण केलेलं आहे. ती आता आपण इलेक्ट्रिक रेल्वे करणार आहे. कारण फास्ट गेली पाहिजे. लोकांना आता वेळेचं महत्व कळलेलं आहे. उगीच एखाद्या ठिकाणी 3 तास 4 तास लागणार असतील तर ते 2 तासात गेलं पाहिजे. हे काम आपल्याला तिथं करायचं, ते आम्ही हातात घेतलेलं आहे. बीडमध्ये क्रीडा मैदान काय इथल्या पुढाऱ्यांनी केलं? ज्यांच्या हातात नगरपालिका 25-30 वर्ष होती, काय केलं? का नाही आमच्या इथं क्रीडांगण केलं? मुलांनी कुठं खेळावं, कुठं जावं? आता आम्ही त्याला 25 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे आणि क्रीडा क्षेत्रात अनेक नव्या संधी उभ्या राहतील. अशा पद्धतीनं माझ्या बीडच्या मुला मुलींच्या करता आम्ही व्यवस्था करतोय. रस्त्याची कामं आता सुरू केलेली आहेत. काही तर सांगतात आम्हीच मंजूर केली. अरे कुठनं तू मंजूर केली आणि तुझ्या हातात काय होतं? देवळात वाजवायची घंटा होती का? उगीच काहीतरी सांगावं. मी पालकमंत्री, आम्ही सगळेजण, विजयसिंह पंडित असतील, धनंजय मुंडे असतील, त्याच्या संदर्भातले प्रकाश सोळंके असतील, त्या ठिकाणी मुंदडा असतील किंवा सुरेश धस असतील, आम्ही सगळेजण बसतोय आणि तिथं निर्णय घेतोय. अध्यक्ष म्हणून मला तो अधिकार आहे. त्या प्रकारे अनेक भागामध्ये निधी देण्याचं काम आम्ही करतोय. उपकार करत नाही, ती आमची जबाबदारी आहे. ह्याच्या आधी कामं झाली, निम्मा अर्धा पैसा कुठं जायचा कळायचाच नाही. कामाचा दर्जा कसा आहे बघा ना. अहो, इथनं एवढा महत्वाचा रस्ता जातो, त्या रस्त्याला जोडण्याच्या करता 4 पदरी कुठं रस्ता आहे का? झाडं कुठं दिसतायत का? मध्ये मी 35 लाख झाडं एक दिवस लावून घेतली. आपल्याला मोठ्या प्रमाणावर झाडं लावायची. कधी कधी पाऊस पडत नाही, ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे, पर्यावरणाचा समतोल साधला पाहिजे. ते काम आपल्याला करायचंय. त्या पद्धतीनं आपण मित्रांनो पुढे जातोय. ही पण गोष्ट तुम्ही सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. आणि आम्हाला, आमच्या विचाराच्या लोकांना तुम्ही निवडून दिलं. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, आम्ही टप्प्याटप्प्याने इथलं अंडरग्राऊंड ड्रेनेज करू. अंडरग्राऊंड ड्रेनेज केल्याशिवाय डासांचा त्रास कमी होणार नाही, डासांचा प्रादुर्भाव कमी होणार नाही. स्वच्छता ठेवावी लागेल. त्याच्याकरता आपल्याला चांगल्या प्रकारे घंटा गाड्या घ्याव्या लागतील. त्याच्यातनं कचरा गोळा करावा लागेल. ओला कचरा, सुका कचरा लोकांनाही सवय लावावी लागतील. त्याची विल्हेवाट आधुनिक पद्धतीनं करावी लागेल. त्याच्यामध्ये जे पाणी पुरवठ्याच्या योजना केल्या, सगळ्यात भ्रष्टाचार, सगळं बरबटलंय. ते जर चांगलं केलं असतं तर आज रोज माझ्या बीडकरांना प्यायला पाणी मिळालं असतं.
आपलं बिंदुसारा धरण भरलंय, पण नीट पाणी मिळतंय का? ज्यांच्या अंगात पाणी नाही अशांच्या हातात तुम्ही बीडची सूत्र दिली, त्याच्यामुळं तुमचं वाटोळं झालं. त्याच्यामुळं तुम्हाला पाणी प्यायला मिळेना, क्रीडांगण मिळेना, उद्यानं होईना, काही होईना, अंडरग्राऊंड ड्रेनेज होईना, अंडरग्राऊंड केबल होईना. मित्रांनो, हे सगळ्या गोष्टी आपल्याला दुरुस्त करायच्या. आम्ही आमच्या भागात केल्यात, पिंपरी चिंचवडला केलंय आणि आता तुम्हाला सांगायला आलोय. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आजही जगातलं सर्वोत्कृष्ट असं संविधान त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळं कन्याकुमारी पासून जम्मू काश्मीर पर्यंत देश एकसंघ राहिलेला आहे. आज एकोपा आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला आम्ही मध्ये 500 कोटी रुपयाचा निधी दिला. गरजेचं होतं, कारण बाबासाहेबांनी लावलेलं ते रोपट आहे. त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेतला. हिंदू मिलमध्ये होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला भरघोस निधी आम्ही देतोय. लवकर कसं काम होईल आणि जगातलं एक सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला साजेचं स्मारक, हे आम्ही तिथं करतोय. बार्टीच्या माध्यमातून माझ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या करता मदत आम्ही करतोय. आमच्या आदिवासी समाजाच्या बांधवांना आरटीच्या माध्यमातून करतोय. सर्वसाधारण समाजाच्या करता सारथीच्या माध्यमातून मदत करतोय. ओबीसीच्या माझ्या मुलामुलींना महाज्योतीच्या माध्यमातून मदत करतोय. माझ्या अल्पसंख्याक समाजाच्या मुलामुलींच्या करता कुठली संस्था नव्हती, त्यांच्या करता मार्टी संस्था काढली. मौलाना आझाद महामंडळाचं जे काही भाग भांडवल होतं ते वाढवलं. त्याच्यातल्या वेगवेगळ्या मुलांना, वेगवेगळ्या घटकातल्या मुलांना परदेशात जायला 40 लाख रुपयाची शिष्यवृत्ती मिळते. माझ्या अल्पसंख्याक समाजाला मिळत नव्हती. त्यांना आता दरवर्षी 200 मुला-मुलींना, हुशार मुला-मुलींना, गरीबाच्या मुला-मुलींना परदेशात पाठवण्याच्या करता प्रत्येकी 40 लाख रुपये शिष्यवृत्ती आम्ही देतोय. प्रत्येकी 40 लाख रुपये. हे केलं पाहिजे, तर समाज पुढे येईल, तर मुलं मुली शिकतील. मुला मुलींच्या मध्ये कर्तृत्व आहे, परंतु त्यांना पाठबळ दिलं पाहिजे. मी आत्ताच गेल्या आठवड्यात पुण्याच्या पालकमंत्री म्हणून माझ्या जिल्ह्यातली गोरगरिबांची जिल्हा परिषदेच्या शाळेतली आणि नगरपालिकेच्या शाळेतल्या मुलांचं सिलेक्शन केलं आणि त्यांना नासाला पाठवलं, नासाला, परदेशात. तशा पद्धतीनं मला माझ्या बीड जिल्ह्यातली मुलं मुली पाठवायची. त्यांनी तिथं जाऊन बघितलं पाहिजे. त्यांच्या आई बापाची पाठवण्याची ऐपत नाही, कारण ते गरीब आहेत. अरे पण त्या मुलांचा काय दोष आहे? तो जर हुशार असेल तर त्याला पाठवलं पाहिजे. आम्ही डीपीडीसीच्या खर्चाने पाठवेन, काय घाबरू नका, मी आहे तुमच्या पाठीशी. आपण समाजाला चांगल्या पद्धतीनं सुधारू, पण त्याकरता तुमची मला साथ पाहिजे. नाहीतर तू लढ आणि मी कपडे सांभाळतो, जातात पळून तिच्या मायला. तसलं नाही चालणार. मी जीव तोडून सांगतोय, घसा कोरडा करून सांगतोय. इथं ज्योतिताईंची, अनिलची, आमच्या सगळ्यांची साथ आम्हाला आहे. त्याच्यामध्ये आम्ही जसं स्वर्गीय विनायक माटेचे विचार चांगले असायचे, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं एक मित्र निर्माण केले होते. आयएस ऑफिसर, IPS ऑफिसर, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे. परंतु काळाच्या नियतीच्या पुढे काही चालत नाही, ते आपल्याला सोडून गेले. परंतु त्यांचं अधुरा राहिलेलं स्वप्न आपण पूर्ण करूया ना. त्याकरता का काळजी करता? आपल्या इथं माझ्या ज्यांना कब्रस्तानमध्ये जायचं असतं त्याच्याकरता आपल्याला चांगल्या पद्धतीनं स्मशानभूमी हिंदूंच्या करता करावी लागेल. त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना ज्या गरजा आहेत, वेगवेगळ्या घटकाला दफनभूमी, त्या समाजाच्या करता दफनभूमी चांगले करावे लागतील, तिथं सुविधा द्याव्या लागतील, दशक्रिया विधीची चांगली व्यवस्था करावी लागेल. हे करता येतं, इच्छाशक्ती पाहिजे, राजकीय इच्छाशक्ती. माझी सगळ्या उमेदवारांना
आणि उमेदवारांच्या पाठीराख्यांना विनंती आहे, अजिबात गाळ पडू नका. खोटा नाटा प्रचार कोणी करत असेल तर त्या ठिकाणी निक्षून सांगा. आम्ही स्वच्छ चारित्र्याचे आहे. आमचा मराठवाडा साधू संतांचा मराठवाडा आहे. आम्ही सगळे निर्व्यसनी आहोत, व्यसनाधीन नाही. टाळ्या वाजू नका. कोण आहे तुम्हाला माहिती आहे. कुणाच्या हातात सूत्र द्यायचे. चांगल्या लोकांच्या हातात दिली तर समाज चांगला बनेल. रामकृष्ण हरे. जर चुकीच्या लोकांच्या हातात दिली तर समाज बिघडेल, व्यसन लागतील. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं बीडकरांनो, तुमच्या पुढच्या पिढीचं भवितव्य तुमच्या हातात आहे. तुम्ही 2 तारखेला कुणाचं बटन दाबणार आहे ह्याचा शांतपणे विचार करा. आणि आता 25 वर्ष त्यांना दिले ना, 35 वर्ष लय झाली. 35 वर्ष दिली. एकदा मलाच 5 वर्ष देऊन दाखवा. मला 5 वर्ष. त्यांच्या 35 वर्षात जे काही होऊ शकलं नाही चांगली कामं, तो हा अजित पवार 5 वर्षात तुम्हाला करून दाखवेल. पण तुमची साथ पाहिजे आणि मी सांगेल तसं वागलं पाहिजे. मी चांगलंच वागायला सांगेन, चुकीचं सांगणार नाही. काळजी करू नका. या पद्धतीनं बाबांनो आपण सगळेजण पुढे जाऊ. ह्या निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या काही लोकांनी काही पण मागण्या केल्या. अशा कसल्याही मागण्या, रास्त मागण्या असतील, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. योग्य सांगाल, आम्ही त्याच्याकरता जीवाचं रान करू. संपूर्ण ताकद तुमच्या पाठीशी उभी करू. पण चुकीचं सांगितलं तर आम्ही ऐकणार नाही. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा जोपासण्याचं काम करतोय, अतिशय सक्षमपणे करतोय. अनेक अर्थसंकल्पात राज्यातील वेगवेगळ्या नगरपालिकांना आपण निधी देत असतो. मी त्याच्यामध्ये तुम्हालाही विकासाच्या करता मदत करण्याचं काम त्या बाबतीमध्ये करीन. बीड शहरातले काही प्रमुख रस्ते ज्याच्यातनं कॉन्क्रिटीकरणाची गरज असेल, सुशोभीकरण करण्याची गरज असेल, ते काम आपण त्या बाबतीमध्ये करू. बीड शहरालगत 500 एकर जागेवर MIDC आहे. त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी करण्याची गरज आहे. तिथं काही सुविधा देण्याची गरज आहे. इथल्या नागरिकांना शुद्ध आणि नियमित पाणी पुरवठा हे आपल्याला देण्याची गरज आहे. महावितरणची थकबाकीचा प्रश्न आहे. भली मोठी थकबाकी करून ठेवली. जुन्यांनी काही झोपा काढल्या का? थकबाकी कशी झाली? वेळच्या वेळेला पैसे का भरले नाही? मोमीनपुरा, गांधीनगर यासारखे भाग आजवर अविकसित राहिलेले आहेत. तेथील स्थानिक सुविधांच्या कडे जाणीवपूर्वक लक्ष उद्याच्या काळामध्ये तुम्ही माझे 53 उमेदवार निवडून दिले तर आम्ही त्या ठिकाणी देऊ. त्याबद्दल आपण काळजी करू नका. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची जे काही पाणी तिथं साठतं त्याचं सुशोभीकरण करू. त्याच्यामध्ये ज्या सुधारणा करायच्या त्या करू. या शहराला ऐतिहासिक वारसा जपणारं जे काही श्री क्षेत्र कंकलेश्वराचं मंदिर आहे, शहनशाहवाली दर्गा आहे, खंडेश्वरी माता आहे, ह्या इतर वारसा स्थळांना विकासाच्या करता आपण त्या ठिकाणी मदत करू. बीड शहराच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करून हे बीड शहर स्मार्ट कसं करता येईल याबद्दलचा आपण सगळे मिळून प्रयत्न करू. मित्रांनो, मला काहींनी सांगितलं, दादा म्हणले काही लोक इथले लय भारी आहेत. म्हणलं काय रे? म्हणले बीड शहराच्या परिसरामध्ये काही जमिनीवर जाणीवपूर्वक आरक्षण टाकतात. आरक्षण टाकलं की ते आरक्षणवाल्याला वाटतं की आता जमीन आपल्याला कुणाला तरी द्यावी लागेल. घेणारे हेच, आरक्षण टाकणारे हेच आणि त्या बिचाराला मातीत घालणारे हेच. तसं आम्ही करणार नाही. मी तसं करू देणार नाही. त्याबद्दल ज्या काही सुविधा, नागरी सुविधा लागतात त्याबद्दल ज्याची मोठ्या जमिनी असतील, मोठा जो भांडवलदार असेल त्यांच्यावर आम्ही आरक्षण टाकू. गोरगरिबांच्यावर मी आरक्षण टाकू देणार नाही. ज्याचं 5,000 गुंठे, 5,000 फूट, अर्धा गुंठा, 1 गुंठा, 2 गुंठे, अरे तो गरीब आहे, त्याच्यावर कशाला आरक्षण टाकतात?
ज्याच्याकडे मुबलक आहे त्याच्यावर टाका ना. असली आहे तिथं लय भारी भारी चित्रब आहेत, त्यांच्यावर टाकूया आपण. तुम्ही फक्त साथ द्या, तुम्ही पाठिंबा द्या, तुम्ही तुमचं पवित्र मत द्या. ह्या पद्धतीनं आपण बाबांनो पुढे जाऊ. आपल्याला इथं आरोग्याची सुविधा पाहिजे तशी नाहीये. मी अंबाजोगाईचं जे काही मेडिकल कॉलेज आहे त्याचा नवीन प्लॅन केला 1000 कोटीचा. तेही आपल्या बीडच्या करता महत्वाचं आहे. बीडचं इथलं हॉस्पिटल आहे, मी मध्ये बघायला गेलो, इतकी वाईट अवस्था आहे. त्याच्यामध्ये आता बऱ्याच गोष्टी आम्ही त्याच्यात लक्ष घालतोय आणि काही गोष्टी आपण सुरू केलेल्या आहेत. मित्रांनो, त्याच्या संदर्भामध्ये मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की तिथं पोलिसांची जागा बरीच आहे. ती जागा आपल्याला हॉस्पिटलच्या करता, रुग्णालयाच्या करता घ्यायची आहे. त्याच्याकरता माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे. तिथं आपण चांगल्या प्रकारच्या सुविधा, माझं बीड मराठवाड्यातलं एक महत्वाचा जिल्हा आहे. इथं गोरगरीब समाज आहे. त्या समाजातल्या लोकांना पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन आरोग्याचे उपचार, आरोग्य सुविधा ह्या मिळवून घेता येत नाही. अशा करता इथल्या गरिबांच्या करता इथं सगळ्या सुविधा देण्याचं काम हे आपल्याला त्या बाबतीमध्ये करायचं. त्याचं पण मी बजेट केलेलं आहे. ते बजेट देखील जवळपास 1000 कोटी रुपयाचं झालेलं आहे. त्याच्यामध्ये पण टप्प्याटप्प्यानी आपल्याला मदत ही करावी लागणार आहे. तुम्ही काळजी करू नका. राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजनांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करू. आणि हे सगळं करत असताना मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, बीड जिल्हा रुग्णालय इथं कार्डियाक कॅथलॅब कार्यान्वित करण्यासाठी डीपीडीसीच्या माध्यमातून मंजुरी आपण दिलेली आहे. त्याकरता आवश्यक निधी आपण देतोय. माझ्या बीड जिल्ह्यातल्या नागरिकांना पुणे मुंबई सारख्या महानगरासारख्या सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या करता हे काम आपण करतोय. बीड जिल्ह्यातल्या माता आणि बाल संगोपन रुग्णालयामध्ये मॉड्युलर ओटी, मॉड्युलर लेबर रूम, जिल्हा रुग्णालय बीड यासाठी देखील आपण मदत करतोय. बीड शहरातून वाहणारी बिंदुसरा नदी बऱ्याच वर्षापासून स्वच्छता न झाल्यामुळं तिथं झाडं झुडपं होती, गाळ जमा झालेला होता. त्या नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झालेला होता. बीड शहरातील 6 किलोमीटर लांबीचं नदी पात्र स्वच्छ केलं. 1400 टन गाळ काढला, कचरा काढला. त्यामुळं पावसाळ्यात 3 वेळा अतिवृष्टी होऊन देखील शहरामध्ये पूर परिस्थिती आली नाही. आली का? नाही आली. 1400 टन 35 वर्ष काही झोपा काढल्या? काय केलं काम? ही असली लोकांना तुम्ही निवडून देण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये आता आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्यात. तुम्ही फक्त मला साथ द्या. तुम्ही मी चांगलं सांगेल ते चांगलं ऐका, चुकीचं सांगितलं तर मला तोंडावर सांगा, हे तू चुकीचं सांगतो, ऐकणार नाही, आपली माघार. पण चांगलं सांगितलं तर ऐकावं लागेल. हे मात्र आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. अल्पसंख्याक समाजाच्या करता देखील अनेक योजना आम्ही त्या ठिकाणी आणण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला सर्व घटकांना, सर्व जाती, धर्म, प्रांत, पंथ सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये 33 साधारण मदत ही 33,000 कोटी रुपये केली. नंतर पुन्हा पाऊस पडला, पुन्हा 11,000 कोटी, असे 44,000 कोटी रुपयाची मदत माझ्या लाखांचा पोशिंदा याला पुन्हा उभं करण्याच्या करता आपण त्या ठिकाणी करतोय. बीडकरांनो, आता आपल्याला उद्याच्याला कृत्रिम बुद्धिमत्ता ही कृषी क्षेत्रामध्ये आणावी लागेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला करावा लागेल. आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याचा वापर हा करावा लागतोय. जगाने ते मान्य केलंय, महाराष्ट्र सरकारने मान्य केलंय. आपल्याला आपल्या मुलांना पण ते शिकवावं लागेल. जसं संगणक आपण शिकवला, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आपण शिकवली, तसं कृत्रिम बुद्धिमत्ता देखील आपल्याला त्या बाबतीमध्ये शिकवावं लागेल. आणि त्याच्यातून आपल्या बीडच्या माझ्या बांधवांना, माझ्या मुलामुलींना, नवीन पिढीला हे पुढे घेऊन जावं लागणार आहे. ह्याबद्दलचा पण विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे, ते आम्ही करू. आपण मी आता
मी कुठं गेलो, माझे मुस्लिम बांधव भेटले तर मी त्यांना सलाम वालेकुम म्हणतो किंवा शेवट आपण खुदा हाफिज म्हणतो. आपण कुणी भेटलं तर रामराम पण करतो. आपण वारकरी संप्रदायाचे लोक भेटलो की रामकृष्ण हरी म्हणतो. लगेच मला चिठ्ठी आली, हो तुम्ही रामकृष्ण हरी म्हणलं किती वेगळा अर्थ काढेल. यायला त्याला काय अक्कल आहे वा अर्थ काढायचे. मी चांगल्या भावनेने मी माऊली आणि तुकाराम महाराज ह्यांच्या भागात नाही घेतोय देवळावंदी. आपण बा पांडुरंग आपला विठ्ठल त्या ठिकाणी पंढरपूरला आहे. त्याच्यावर वेगळा अर्थ काढू नका रे. तुमच्या मनात शंका आहे, तुम्ही तुमचं मन स्वच्छ ठेवा. तुम्ही चुकीचा विचार देखील मनात आणू नका. तर समाज चांगला बनेल, तर समाज पुढे जाईल. त्याच्यामुळं ही बीड किंवा मराठवाडा संतांची भूमी आहे आणि संतांच्या भूमीमध्ये आल्यानंतर वारकरी संप्रदाय मोठा आहे. त्याच्याकरता मी म्हटलं ह्याच्यातनं वेगळा अर्थ कृपा करून माझ्या लाडक्या बहिणींनी पण काढू नये. काही काही लोक तर आता मला सांगतात तुम्ही महाराष्ट्रात फिरत असताना, अहो काही जण म्हणतात हो का तुम्ही आम्हाला निवडून द्या, नाही निवडून दिलं तर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू. कुणीही बंद करत नाही. मी तुम्हाला सांगतो, आपण ती योजना चालू केली, अर्थसंकल्पात जाहीर केली. आपण ती बंद करण्याकरता नाही, माझ्या लाडक्या बहिणींना सहकार्य करण्याकरता केलेली आहे. त्याच्यामुळं मतं मिळवण्याच्या करता कुणी काही थातूर मातूर सांगतील ह्याच्यावर विश्वास ठेवू नका. मी तुमचा सहकारी म्हणून तुम्हाला सांगतो, ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, आपल्याला इथं दर्जेदार स्टेडियमचं काम करायचंय. शहरात घंटागाड्या आपल्याला आणायच्यात. वेळच्या वेळेला पाणी आपल्या शहराला द्यायचंय. भुयारी गटार योजना आपल्याला राबवायची. रस्त्यांची कामं दर्जेदार करायची. जिथं जागा मिळेल तिथं वृक्ष लागवड आपल्याला करायची. मुलांच्या करता उद्यानं उभी करायची. वयस्कर लोकांच्या करता नाना नानी पार्क. तुम्ही म्हणाल दादा एवढं तुम्ही कराल का? काही बाबतीमध्ये CSR मधनं देखील मी फंड आणीन ना. मोठ्या मोठ्या उद्योगपतींचा CSR असतो, तोही आपण आणू शकतो. ते आम्हाला शक्य आहे. तुमच्यामुळे आमच्या ओळखी वाढलेल्या. परवा मी बिहारला पाटण्याला गेलो होतो शपथविधी नितीश कुमार साहेबांचा. सगळ्या देशातले अनेक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळे जमलो होतो. एकमेकाच्या ओळखी होता. त्याचा फायदा आपल्या बीडकरांना करून द्यायचा आहे. मित्रांनो, सुभाष रोडवर असलेले विजेचे खांब तेथील दुकानाची शोभा घालवत आहेत. त्याच्यामध्ये काही ठिकाणी रस्ते कॉन्क्रीट केलेत किंवा डांबरी केलेत आणि ते लाईटचा खांब मधीच आहे. ती कधी काढायचा? ती काढायला नको. काढायला डोकं लागतं. आता काहींना डोकीच नाही तर काय करू, अक्कलच नाही. त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं करायचं आहे. सुभाष रोडवर पार्किंगच्या अडचणीमुळे तिथे ट्रॅफिक निर्माण होतं. ते होऊ नये त्याच्याकरता जनावरांच्या दवाखान्याच्या इथं काही वेगळी पार्किंगची व्यवस्था करता येईल का? नवीन ज्या गोष्टी आता वेगवेगळ्या चांगल्या शहरामध्ये राबवल्या जातात, त्या कुठल्या गोष्टी माझ्या बीड शहरामध्ये राबवल्यानंतर माझ्या बीडकरांचा फायदा होणार आहे ते आपण करूया. स्टेडियम ते भाजी मंडईपर्यंत सुभाष रोडला जोडणारा रस्ता 30 वर्षापासून प्रलंबित आहे. तो आपल्याला करायचा आहे. 30 वर्षे रस्ते प्रलंबित राहतात. ह्या गोष्टी मित्रांनो आपल्याला सगळ्यांना करायच्या. म्हणून बीडकरांनो, आता काहींनी उमेदवारी देत असताना काहींना थांबावं लागलं. लगेच काही आमच्यावर नाराज झाले, लगेच निघून गेले, लगेच आम्हाला नाही मतदान करायचं असं नाहीये. शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे. तुम्ही तुमचे मालक आहात. त्याच्यामुळं बीडकरांनो ही एक चांगली संधी तुम्हाला चालून आलेली आहे. 35 वर्ष तुम्ही त्यांना संधी दिली. 5च वर्ष मला द्या. 5च वर्ष. मी 5 वर्षामध्ये आता द्यायचे का नाही ते तुमच्या हातात आहे, बीडकरांच्या हातात आहे. तुम्ही जर दिलं तर तुम्ही पण म्हणाल हा बोलला तसा वागला आणि खरोखरीच मागच्या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे बीडकरांना मिळायला पाहिजे होतं ते दिलं गेलं नाही, ते उद्याच्या 5 वर्षामध्ये देण्याच्या करता हा अजित पवार जीवाचं रान करेल
आणि या 53 उमेदवारांना बरोबर घेऊन मी तुम्हाला ह्या सगळ्या कामामध्ये विकासाच्या कामामध्ये मदत करीन अशा प्रकारचा शब्द ह्या जाहीर सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो। आणि अल्पसंख्याक समाजाच्या करता देखील बऱ्याच गोष्टी मी केलेल्या आहेत, परंतु त्या बाकीच्या गोष्टी केलेल्या पुढच्या वेळेस मी सांगतो। बीड शहरामध्ये हे IIITचं सेंटरची उभारणी, बीड शहराच्या ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिराचे सुशोभीकरण, बीड शहराच्या साठी रसिकांच्या करता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची दुरुस्ती, मगाशी ताईंनी ज्योतिताईंनी उल्लेख केला, सहकार भवनचे चांगले प्लॅन तयार केलेला आहे, त्याचं काम आता सुरू करायचंय। शहराच्या अंतर्गत रस्त्याचं काम सुरू करायचंय। बीड शहराला अद्यावत अशा प्रकारचं क्रीडा संकुल आपल्याला द्यायचंय। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात, त्याच्याकरता आपल्याला एकमेकाला मदत करल्याशिवाय गत्यंतर नाही। आणि म्हणून बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि शिवसंग्राम ह्या सगळ्या मित्र पक्षांच्या नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार श्रीमती प्रेमलताताई दादासाहेब पारवे यांच्याच घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम तुम्ही करा। आणि त्याच्यामध्ये त्या 52 लोकांच्या खुणा काय आहेत? बरोबर ना? आता ह्या 52 उमेदवार जे आहेत त्यांच्या खुणा घड्याळ आणि काही ठिकाणी आमच्या शिवसेनेचं धनुष्यबाण ह्या आपल्या खुणा आहेत। तेवढ्या लक्षात ठेवा, हे सगळे उमेदवार माझ्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली, ज्योतिताईंच्या, अनिलच्या, माझ्या राष्ट्रवादीच्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं निश्चितपणे बीड शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आम्ही करू, हा शब्द मी तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, खुदा हाफिज। धन्यवाद। यानंतर आदरणीय दादा आणि मान्यवरांच्या आभारासाठी बहीण आता नेहमी हसती राहील, कल्याण काका आखाडे सर्वांचे आभार मानतो। ताकद अशीच वाढ। कल्याण काका आखाडे। आदरणीय दादा, आपण या सभेसाठी आलात, या ठिकाणी आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून या बीडकरांच्या वतीनं आभार मानतो। उपस्थित सर्वांचेच आभार मानून ही सभा संपली असं जाहीर करतो। जाईल घड्याळ विश्वासाचं थांबत नाही, एक एक पाऊल चाल